निकिता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। काल पंतप्रधान अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे। तसेच दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे होतील यावरती देखील चर्चा झाली। यावेळी अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाईत खंबीरपणे उभी राहिल्याचे दिसून आले। काल ट्रम्प यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला भारताकडे लवकरच सोपवणार असल्याची घोषणा केली आहे। यासंबंधी ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे। यावेळी ट्रम्प म्हणाले की मला हे जाहीर करताना आनंद होतोय की माझ्या प्रशासनाने दहशतवादी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे। लवकरच त्याला भारताकडे प्रत्यार्पण केले जाईल। भारतीय रिझर्व्ह बँकेने एका खासगी बँकेवर कारवाई करत काही प्रमाणात निर्बंध लावले आहेत। यामुळे आता खातेधारकांमध्ये चिंता वाढली असून खातेधारकांनी सकाळपासून बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत। आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई केली आहे। आरबीआयनं मुंबईतील खासगी बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती बंदी घातली आहे। आरबीआयनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकवर लादलेल्या या निर्बंधामुळे ग्राहक यापुढे या बँकेत त्यांचे कोणतेही काम करू शकणार नाहीत। अशातच आता ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे। 13 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयनं न्यू इंडिया सहकारी बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादले आहेत। मोठ्या प्रमाणात झालेल्या अनियमिततेमुळे आरबीआयनं ही कारवाई केली आहे। आरबीआयनं म्हटलं आहे की ठेवीदार या बँकेतून फक्त 5 लाख रुपये काढू शकतात। याशिवाय ग्राहकांना लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली आहे। एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 4 दिवसांनी केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली आहे। गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या संबंधित निर्णय जाहीर केलाय। याविषयी घोषणा करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की मला मणिपूर राज्याच्या राज्यपालांकडून प्राप्त झालेला अहवाल आणि मला मिळालेल्या इतर माहितीचा विचार केल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे ज्यामध्ये राज्याचे सरकार भारताच्या नियमांनुसार चालू शकत नाही। त्यामुळे आता मी घोषित करते की मणिपूर राज्याच्या सरकारची सर्व कार्ये आणि त्या राज्याच्या राज्यपालांनी दिलेली किंवा वापरता येणारे सर्व अधिकार स्वीकारत आहे। आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील महिलांसाठी घरून काम करण्याची योजना आखली आहे। याबाबत घोषणा करताना नायडू म्हणाले की सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात समतोल राखता येईल। कोरोना साथीच्या आजारानंतर घरून काम करण्याची पद्धत अधिक लोकप्रिय झाली आहे व ते तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपं देखील आहे। वर्क फ्रॉम होम मुळे वैयक्तिक जीवनात समतोल राखणं सोपं होतं आणि म्हणूनच आंध्र प्रदेश सरकार यासाठी प्रयत्न करत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र सरकारनं विधानसभा निवडणुका पार पडण्यापूर्वी 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलींच्या फी माफीचा निर्णय घेतला होता। त्यानंतर सगळ्या महाविद्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण बऱ्याच ठिकाणी त्यावरती कार्यवाही होताना दिसत नाही। यामुळे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ऍक्शन मोडवरती आले आहेत। ते 100 महाविद्यालयांना अचानक भेट देणार आहेत। त्यातला पहिला टप्पा म्हणून त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाला भेट देत आढावा घेतला आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।